टीव्ही सत्यमेव व्रतम। रमाकांत नारायणदास अगरवाल परिवारातर्फे 25 वर्षापासून ओंकारनाथ महाराज दिंडीची सेवा। महाशिवरात्री निमित्त दरवर्षी हिंगोली जिल्ह्यातील हट्टा येथील ओंकारनाथ महाराज संस्थानची दिंडी कार्ला इथं जाते। हट्टा ते कार्ला जाताना हिंगोली शहरातील खटकाळी हनुमान मंदिरात या दिंडीचे शेकडो वारकरी मुक्कामाला असतात। वारकऱ्यांना प्रसाद मिळावे आणि दिंडीची सेवा व्हावी या उद्देशानं हिंगोली येथील व्यापारी रमाकांत नारायणदास अगरवाल हे मागील 25 वर्षापासून ओंकारनाथ संस्थान दिंडीची अविरत सेवा करत आहेत। हट्टा ते कार्ला जाताना या दिंडीचा मुक्काम जेव्हा हिंगोलीमध्ये असतो त्यावेळेस दिंडीचा सकाळी प्रसादाची सेवा रमाकांत नारायणदास अगरवाल परिवारातर्फे करण्यात येते। यावेळेस दिंडीतील वारकरीच नव्हे तर हिंगोली शहरातील शेकडो भाविक भक्त प्रसादाचा लाभ घेतात। ओंकारनाथ महाराजांची दिंडी रमाकांत नारायणदास अगरवाल यांच्या अग्रज्योती नगर कळमनुरी रोड इथं आल्यावर अगरवाल परिवार व इतर भाविक भक्तांतर्फे मनोभावे पूजा तथा आरती केली जाते। पूजेनंतर भाविक भक्त प्रसादाचा लाभ घेतात। यावर्षी संकटमोचन हनुमान मंडळद्वारे यावर्षी संगीतमय सुंदरकांडचं आयोजन करण्यात आले। अतिशय सुंदरपणे गायलेल्या संगीतमय सुंदरकांडचा लाभ उपस्थित भाविक भक्तांनी घेतला। रमाकांत नारायणदास अगरवाल आणि त्यांच्या परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ओंकारनाथ महाराज दिंडीच्या सेवेचा कौतुक हिंगोलीकरांनी अत्यंत मोठ्या मनानं केलाय। हमारे अग्रज्योति नगर कारवाड़ी के प्लॉटिंग पर सन 2001 से ओंकारनाथ भगवान श्री क्षेत्र हट्टा संस्थान से कार्ला जाने वाली पाई दिंडी 16 का हम 2001 से स्वागत करते हैं। ये हमारा 25वां साल है। हम अति उत्साह से आतिशबाजी के साथ सुंदरकांड कवि श्याम बाबा के भजन के साथ करते हैं। तकरीबन आज 500 से 550 लोग पाई दिंडी में थे और गांव के भक्तगण भी 500 के आसपास से करीबन 1100 लोगों का प्रसाद करे हमने। हमको इसमें उत्साह से करते हैं, हमें आनंद आता है उसके अंदर। उनकी सेवा करने का हमको मौका मिलता है, ये हमारे भाग्य की बात है। ओमकारनाथ महाराज की दिंडी हिंगोली से हट्टा से कार्ला जाती है। ये हमारा 25वां साल है। 25वें साल में हमको सेवा का मौका मिलता है और वो हम सेवा आखिरी तक करेंगे। और ये हमारे 700 से 800 जन का महाप्रसाद होता है और हम इसकी सेवा हरदम करते रहेंगे, उत्साह से करते रहेंगे। एकदम मन प्रसन्न होता है, आनंद होता है, उत्साह से करते हैं, हम आतिशबाजी के साथ करते हैं। इस मौके पे हम सुंदरकांड और का आयोजन भी करते हैं, महाप्रसाद भी रखते हैं। या महाशिवरात्रीच्या पर्वावर ओमकारेश्वर हट्टा या ठिकाणी जे काही दिंडी निघते आणि ती कार्ला या ठिकाणी जाते, त्यांचंच एक औचित्य साधून आपल्या या हिंगोली या ठिकाणी त्यांचा मुक्काम असतोय। मुक्काम आपल्या खटकाळी हनुमान मंदिर या ठिकाणी मुक्काम राहतोय आणि सकाळी ते ज्या कळमनुरी भागाकडे जात असताना आपले रमाकांत अग्रवालजी यांच्या या शेतामध्ये की त्यांनी गेली 25 वर्ष जे काही खरंच आपलं एक सेवा करावी आणि आपण ज्या भोले शंकराचे भक्त आहोत या पर्वावर त्यांनी त्यांची व्यवस्था अत्यंत चांगली व्यवस्था करण्याचं काम आपले रमाकांतजी अग्रवाल करतात। आणि आम्हा सर्व त्यांचे जे काही निकटवर्ती आहेत, त्यांचे मित्र आहेत, त्यांनासुद्धा आपल्या या ठिकाणी बोलावून घेऊन त्यांना एक यांचा ओंकारेश्वरांचं दर्शन आणि प्रसाद घेण्याचा आनंदसुद्धा आम्हा सर्व भक्तगणांना मिळतोय। त्यांनी जे ही परंपरा त्यांच्या वडिलापासून की नारायणदास अग्रवालजी यांच्या मृत्यू झाल्याच्या नंतरसुद्धा जी खरंच आपली व्यवस्था या ठिकाणी करावी अशी व्यवस्था आमचे रमाकांतजी अग्रवाल हे करतात। आणि हेच या सृष्टीवरलं आपल्या जीवनामधलं पूर्ण पुण्य आहे। आपण सुद्धा सर्व याच माध्यमातून सर्व नागरिकांनी जे काही भाविक भक्त आहेत ही आपण या भोले शंकरांची जी आराधना आहे ही आपण या ठिकाणी करावी। याच पद्धतीनं जे करतात त्यांना मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि असंच पुढील कार्यसुद्धा त्यांच्या हातून अत्यंत चांगलं हो ही अशी भोले शंकराच्या चरणी प्रार्थना करतो।
या ठिकाणी माझं 2 शब्द सर्व हिंगोली नागरिकांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द मी डॉक्टर विजय निलावार, आकाशवाणी आणि दूरदर्शन सेवानिवृत्त प्रतिनिधी, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, साधू संत, महात्मे आणि ज्योतिर्लिंग तसेच संत नामदेवांचं जन्मस्थान नरसी नामदेव हे आमच्या हिंगोली जिल्ह्यातलं आहे. औंढा नागनाथसारखं ज्योतिर्लिंग, नरसी नामदेवसारखं नामदेवांचं जन्मस्थळ, अशा सर्व गोष्टींनी परिपूर्ण असलेलं आणि सर्वांना कृपा आशीर्वाद देणारे ही संस्थान जगप्रसिद्ध आहेत. आज हट्टा ते कार्ला ओंकारनाथ भगवानच्या दिंडीचं इथे हिंगोलीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत रमाकांत नारायणदास अग्रवाल वरुडकर यांनी इथे केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आणि अनेक पिढ्यांपासून पिढ्यानपिढ्या हा उपक्रम त्यांचा स्वागताचा सुरू असून या निमित्तानं त्यांनी महाप्रसादाचे आयोजन केलं होतं आणि ह्या आयोजनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, भक्त भाविक यांनी सुद्धा हजेरी लावली आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. त्याचाच एक लाभार्थी म्हणून आज मी आपल्यासमोर इथे उभा आहे आणि ह्या आयोजकांबद्दल मी ह्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो. हिंगोली जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील सर्वांवर सुख, शांती, समाधान असतो कृपादृष्टी ह्या साधू संतांनी, महात्म्यांनी करावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज इथे हट्टा ते कार्ला जाणारी दिंडी आहे, दरवर्षी जात असते आणि त्याचं स्वागत नेहमी आणि पूजन अर्चन आणि नाश्त्याचा कार्यक्रम इथे आमचे बंधू रमाकांतजी अग्रवाल हे दरवर्षी ठेवत असतात. आज जवळपास 25 वर्षापेक्षाही जास्त काळापासून हे चालू आहे. ह्या काळामध्ये अध्यात्माकडे ओढ जनतेची होत आहे, ती आवश्यक आहे. देवाला मानणं आणि अध्यात्म हे आजकालच्या काळात आवश्यक आहे, कारण त्याच्यामुळेच आपल्या समाजामध्ये सच्चाई, सत्य आणि इमानदारीची स्थापना होऊ शकेल आणि आपला समाज जो आहे तो आनंदाने नांदू शकेल. देवामध्ये आस्था असणे हे सर्वांसाठी आवश्यक आहे आणि तोच हा प्रयत्न आहे. आणि याच्यामुळे ह्या इथे जवळपास 500 ते 600 लोक दिंडीमध्ये येत असतात आणि गावातलेही अनेक मित्रमंडळी ह्यांना इथे निमंत्रण देत असतात आणि अशा प्रकारे गावातल्या अनेक लोकांना देखील या प्रसादाचा लाभ होत असतो आणि त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, कारण हा कार्यक्रम ते अनेक काळापासून 25 वर्षापेक्षाही जास्त काळापासून चालू ठेवत आहेत. पुढेही हा कार्यक्रम असाच चालू राहील असा त्यांचा मनोद आहे. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यांचं अनेक अनेक अभिनंदन. धन्यवाद. आगा जाओ। चलो चलो चलो
हो लेडीज फर्स्ट. चल भैया चलो आ जा. हो घ्या ना, बोलू ना. त्यांना काय करू, त्यांना द्यायच्या बाजूला उभं करून घेऊ ना पालखीच्या, है का नाही. फुलं घे. मी हार आणला होता, हार चढवला ते राहून गेलं. हो
सना कही पटही हवा समय प्रभु सन कही पाई सो सियावर रामचंद्र पद जय शरण। बोलो जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ। जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ। डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ।